हे एव्हरीवन, तर थोडासा ब्रेक घेतला होता ट्रॅव्हल सिरीजचा. तर वाराणसीवरून आम्ही उज्जैनला निघलेलो आणि मस्त ट्रेनमध्ये खातपीत चाललेलो. सीन असा होता, आमची ट्रेन होती रात्री, पण ती आम्हाला भेटली सकाळी. तर थोडा प्रॉब्लेम झाला होता. रात्री उज्जैन स्टेशनला पोचलो, हा रूम घेतला स्टेसाठी 1 डे. आणि पाय इतके सुजलेत ना की काय सांगू. सगळीकडे आम्ही इतकं फिरतोय, 4 दिवस झाले, दॅट्स वाय. मग आम्ही ना 12:30ला जेवण ऑर्डर केलं, बिकॉज भूक इतकी लागली होती आणि काहीतरी ना घरचं जेवण खायचं होतं, दॅट्स वाय. तर मम्मी हे लोक पण उठले, मग आम्हाला पुन्हा ऑर्डर करायला लागलं डाळ भात. तर आम्ही ते मस्त इथे डिनर एन्जॉय केलं, झोपून घेतलं लवकर. सकाळी महाकालचे दर्शनला जायचं आहे. मग फास्ट रेडी व्हायला घेतलं, बिकॉज थोडा लेट पण झाला. लाईन असणं कसं असणार हे काय माहीत नाही, फर्स्ट टाईम चाललो आहे सो. तर इथे मी चिप्स एन्जॉय केलं. रेडी झाल्यावर सगळ्यांची तयारी होत आहे, तर खूप एक्सायटेड आहे. मम्मी आणि मीने असे ड्रेस घातले, आमचा लुक हा आहे. आणि हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंट करा. रूमवरून निघलो आम्ही आणि मग पुढे जाऊन ना मला एक डॉगी दिसला. मग त्याला आम्ही मस्त बिस्किट वगैरे दिलं. मला ना सगळ्या डॉगीजला बिस्किट्स खायला द्यायला खूप आवडतं. तुम्हाला पण आवडतं का हे कमेंट करून सांगा. तर मी मस्त आमचा गरमागरम ब्रेकफास्ट एन्जॉय केला, पराठा, चाय. आम्ही सगळ्यांनी इथे बाहेर बसून, खूप ऊन होतं पण काय करणार, एन्जॉय केला. आणि मग त्यानंतर साईडलाच आम्हाला ऑटो भेटली उज्जैनच्या मंदिरमध्ये जायला. मग चला महाकालचं दर्शन घ्यायला जाऊ. मी तर खूप एक्सायटेड आहे. मस्त महाकालचं तिलक लावलं. उज्जैन एवढं सुंदर आहे ना गाईस, की आतमध्ये एंट्री केल्याच एकदम प्रसन्न झालं सगळं. खूप छान वाटलं इथे फिरून. एन्व्हायरमेंट इतका भारी आहे. आणि महाकालचं दर्शन तर उज्जैनमध्ये आल्यालाच झालं. आणि साईडला ना नदी पण आहे छोटीशी, जाम भारी आहे. तिचं नाव एक्झॅक्टली नाही माहिती मला, बट छान आहे. आणि ना खरं सांगू, वाराणसी आणि उज्जैन 2 वर्षापासून प्लॅन करतो आहे, बट प्रयागराजच्या ट्रिपमध्ये हे सक्सेसफुल झालं आहे. बोलतात ना, महादेव का बुलावा आया आहे, म्हणूनच आमचं हे सगळं एकदम प्रॉपर होतं आहे. आम्हाला ऑटोवाल्यांनी एक्झॅक्टच्या गेटवर सोडलेलं, मग आम्ही उलटं फिरून आलो ॲक्च्युली. तर आम्हाला फ्लावर्स घ्यायचे होते, आम्ही बाहेर साईडला निघलो, तर बाप्पाचं मंदिर दिसलं मोठं. मग तिथे गेलो. मस्त आजूबाजूला छोटे छोटे मंदिर आहेत, त्यांचेसुद्धा दर्शन घेतले. हा उज्जैनचा फर्स्ट व्लॉग आहे. सेकंड व्लॉग लवकरच येईल, बिकॉज इतकं मोठा शहर आहे उज्जैन, तर थोडा एक्सप्लोअर करायला थोडा टाईम तर लागेल ना. तर इथून आम्ही मस्त फ्लावर्स वगैरे घेतले आणि निघलो दर्शनाला. दॅट्स इट फॉर डे. बाय.